गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं माम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। श्री गुरु चरण प्रतापे पुण्य पापे जाने त्रिभुवन समकीर्ते ज्ञान गंगे मिळाले शुभाशुभ पाहता भावना राम झाले श्री गुरुराय वंदनी झोपाले श्रीराम समर्थे श्रीमद्दासवाद दशे कविसावा समास धाम गोळा संख्या 37 विमाळ ब्रह्म निरूपण वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री राम समर्थे। शुद्ध सार श्रवण शुद्ध प्रत्ययाचे मनन ज्ञानी पावता मन जागती होते झाले जादराचे बाळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मचे निक्षण तारी बिंबले शेव झाला मायेचा झाला निवाड तत्वांचा सत्य होता साधनाचा श्रावणाई स्वप्ने जे जे देखिले ते ते जागृती सौराने सहज निर्माच्य झाले बोलताने ऐशे विवेकी जाणावे प्रत्येक कुणेसी बाणावे जन्म मृत्यूंच्या नावे शून्याकारे भक्तांचे स्वाभिमानी कृपा केली दशरथीने समर्थ कृपेची वचने तो दास बोला विसर जगदास वाद प्रवर तारे घेता शोध मनन करतास विशद परमार्थ होतो विशद करून से समास साधके पावे सावकाश विवरिता विशेष विशेष करू लागे ग्रंथाचे करावे स्तवने स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्यास कारण प्रत्ययो पावा देह तवांचा भूतांचा करता आत्मा ते तीनचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी सकल करणे जगदीशाचे आणि कवित्व काय मनुष्याचे ऐसा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे सकल देहाचा झाडा केला तत्वसमुद्रा उडाला तेथे कोण्या पदार्थाला फुले म्हणावे। श्री गणेशाय नमः। शुद्ध सार प्रवण शुद्ध प्रत्ययाचे मनन ज्ञानी पावता उन्नन सहज होते शुद्ध सार प्रवण राजा सद्गुरुनाथ भवले महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ विमलेश्वर महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ अशोक प्रभु महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ महानंद प्रभु की जय। धन्यवाद।